राधानगरी तालुक्यातील खिंडी-हरवडे इथं खिंडी-हरवडे अकनूर मार्गावर उद्योजक प्रकाश शेटके यांचा तारांगण नावाचा बंगला आहे. या बंगल्यात शेटके यांच्या वृद्ध आई आनंदी शेटके एकट्याच राहत होत्या. गेल्या 4 महिन्यांपासून त्या पुण्यात राहत आहेत. त्यामुळे बंगल्यात सध्या कोणीच राहत नाही. प्रकाश शेटके यांचे गुडाळ इथले लहू सुतार हे मित्र रोज बंगल्याकडे जातात. बंगल्याच्या शेजारी असणारे धनाजी सावंत यांना बंगल्याचा मागील दरवाजा उघडा असल्याचं निदर्शनाला आलं. त्यांनी तातडीनं लहू सुतार यांना बोलावून घेतलं. बंगल्याच्या आवारातील लोखंडी गेटचं कुलूप काढून सुतार आत आले. यावेळी त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचं लक्षात आलं. तळमजल्यावर 2 आणि वरच्या मजल्यावर 1 अशा 3 तिजोऱ्या फोडून आतील कपडे आणि इतर साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त टाकलं होतं. स्वयंपाकघरातील तांब्याची भांडी चोरट्यांनी लंपास केली आहेत. आमच्या घरालाच लागून श्री प्रकाश गणपती शेटके यांचा तारांगण हा बंगला आहे. ते व्यवसायानिमित्त पुण्याला स्थायिक असल्याने त्यांच्या घरी कोण राहत नाही. दरवाजा आमच्या गावाचा विठलाईचा जागर असल्याच्या कारणानं गावामध्ये सगळी लोक कार्यक्रमाला गेली होती आणि त्याच रात्री चोरट्यांनी त्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात काहीतरी रात्री प्रवेश केला. पण ही बातमी आम्ही ज्यावेळी आमच्या घराच्या पाठीमागे गेलो त्यावेळी पाठीमागील दरवाजा उघडा असल्याने आम्ही तात्काळ त्या घराची देखभाल करणारे लहू सुतार गुडाळकर यांना फोन केला. ते तात्काळ आमच्या घरी आले. आम्ही ज्यावेळी घराची पाणी गेली त्यावेळी पुढील दरवाजाचे लॉक तोडलेले होते आणि आतून कडी घातली होती. त्यामुळे आम्ही पाठीमागील बाजून ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी पाठीमागील बाजून ते दरवाजे सगळे उघडे होते. आत गेले ते तिजोरी अस्ताव्यस्त पडलेले होते. आम्ही तात्काळ राधानगरी पोलिसांना फोन केला. पोलीस गाडी आली. पोलिसांनी पंचनामा केला. सुतार यांनी राधानगरी पोलिसात वर्दी दिल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेटके यांच्याशी संपर्क साधला असून शेटके गावी आल्यानंतरच नेमका किती ऐवज आणि रक्कम चोरीला गेली आहे हे स्पष्ट होणार आहे.